जिथे अज्ञान आहे उजळूया अंधार ज्यांना रात्री वैरी आहे. खऱ्या अर्थानं गेल्या 7 मंडळी महिला मंडळी महिलांसाठी निवेदन आहे, आपण आपला आवाज जास्त वाढवा. म्हणजे आम्हाला तुमचे काय तुम्ही बोलत आहात ते लक्षात येईल. असो यामध्ये उजळण्यासाठी प्रयत्न करत आहोत आणि ते अज्ञानाची निवृत्ती करण्यासाठी आपल्याला ज्ञानाची गरज असते, प्रकाशाची गरज असते. आणि म्हणून साधन शरीराचं ज्ञान म्हणतात पदयात्रा क्रमे आपण ज्या ज्या ठिकाणी सर्वज्ञांचं वास्तव्य ज्याने त्या ज्ञानाचं वर्णन करत आज श्री क्षेत्र खानेपुरी या पवित्र ठिकाणी विसावलेलो आहोत. आणि या ठिकाणी ज्यांचं या ठिकाणी प्रमुख आता आपल्याला शंकरपर विचार आपल्याला ऐकायचे आहे. असे आदरणीय श्रद्धेय पूजनीय 108 कोटी नामस्मरण ज्यांच्या अथक प्रयत्नामधून या मंदिराचं जीर्णोद्धार झालेला आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर यांची ख्याती आहे. असे आदरणीय श्रद्धेय पूजनीय महंतजी प्रज्ञासागर बाबाजींना मी विनंती करतो की आपण अमृत श्रवणी वेळा आम्हाला निरोपण कराव्या. वंदू चक्रधरा कृपा गुणवरा सर्वेश्वरा चित्परा कारुण्या नटनागरा द्वयकरा विघ्नादि दोषाहरा संबंधे जड जीवतारुनिवरा पूता कृता ही धरा दातारा करुणांकरा वरमती द्यावी विभो गुर्जरा. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. यत्र यत्र परिशस्य चरणांबुज सन्निधि तत्र तत्र नमस्कारो केशवम प्रति गच्छति. श्रीमद भागवत ग्रंथामध्ये असं निरूपण आलेलं आहे की जिथे जिथे परमेश्वर अवताराचे श्रीचरण स्पर्श झालेला आहे तिथे तिथे वंदन केले असता ते वंदन परब्रह्म परमेश्वर अवतार स्वीकार करीत असतात. या भागवतामधील वर्णनानुसार पदयात्रेची सुरुवात झालेली आहे आणि त्याच संस्कृतीचा त्याच परंपरेचा एक धागा म्हणून ही पदयात्रा या पवित्र भूमीवरती आलेली आहे, पोहोचलेली आहे. आपण नित्य पूजा विधी केल्यानंतर पंचावताराचा जय जयकार करीत असतो आणि त्यानंतर 1650 तीर्थस्थान की जय असा जय जयकार करीत असतो. म्हणजे 800 वर्षांपूर्वी 1650 तीर्थस्थानांची ही पदयात्रा या भूमीवरती प्रारंभ झालेली आहे आणि या पदयात्रेमधून हे तीर्थस्थान वंदनाचा विधी केला जातो. स्थान वंदन करणं हे अत्यंत श्रेष्ठ विधी आहे, परंतु हे स्थानांचं वंदन ह्या तीर्थस्थानांचं मार्गदर्शन करणारे जे गुरुजन ज्ञानी साधू संत असतात
त्यांच्यामुळेच आपल्याला हे स्थानवंदन घडत असतं. आणि म्हणून स्थानवंदन करविणारे गुरुजन साधू संत हे फार योग्यतेचे असतात. त्यांच्या प्रसन्नतेनं, त्यांच्या मार्गदर्शनामुळे आपल्याला हे स्थानवंदन घडत असतं. शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की स्थानवंदनाने योग्यता घडते, स्थानवंदनाने लीळा चिंतन घडतं, स्मरण घडतं. आणि हे स्थानवंदनाचा विधी सामूहिक रीतीनं घडवून आणणारे हे साधू संत परमेश्वराच्या प्रेमाला पात्र असतात. आपण स्थानवंदन करणे आणि इतरांनाही स्थानवंदन करविणे, आणि हे स्थानवंदन करवित असताना चतुर्विध साधनांचा लाभ घडवून आणणं ही फार मोठी ईश्वर सेवा आहे. आणि ही ईश्वर सेवा सांप्रत श्री पंचकृष्ण मंडळ श्री क्षेत्र मिरजगाव व श्री क्षेत्र वाकी येथील हे साधू संत मंडळी करत आहेत. खरोखरच यांचे आपणा सर्व वासनिक उपदेशी भिक्षुक वर्गावर अनंत उपकार आहे. आपल्याला यांच्यामुळे स्थानवंदन घडत आहे. असे स्वतः परमेश्वराचं भक्ती मार्गाचं आचरण करीत करीत इतरांनाही आचरण करायला वातावरण निर्माण करणारे हे साधू संत या खानेपुरी भूमीवरती हा सर्व भक्त मंडळीचा परिवार घेऊन आलेले आहेत. मी यांचं मनापासून या पवित्र भूमीवरती स्वागत करतो. संयोजक मंडळ आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय परमपूजनीय श्री बाळकृष्ण दादा धाराशिवकर, परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय दत्तराज दादा पंजाबी वैरागी बाबा, परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय सुदामराव दादाजी धाराशिवकर, परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय अशोकराज दादाजी कपाटे, परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय अर्जुनराज दादा धाराशिवकर, परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय श्याम दादाजी दाभोळेकर, तपस्विनी पूजनीय माता द्वारकामाई मानेकर, बाळा खाली बस. हे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ तपस्वी चंदनासारखं झिजून आपल्या सर्व उपदेशी लोकांच्या घरी वारंवार जाऊन आपल्याला स्थानवंदनाचं महत्व किती मोठं आहे हे समजावून सांगून तीर्थस्थान वंदनाचं आपल्याला गोमट घडविण्यासाठी तळमळीनं रात्रंदिवस झटून या महात्मा मंडळींनी, या सर्व संत महंतांनी आपल्याला सर्व संघटित करून आणि हे पदयात्रेचं आयोजन केलेलं आहे. खरोखरच यांची योग्यता फार महान आहे. ईश्वर जाणतात, ईश्वर त्यांच्यावरती त्यांची प्रसन्नता आहे. आणि असे हे संचालक मंडळ त्यांचं या भूमीवरती आम्ही खानेपुरी येथील आश्रमस्थ मंडळी मनापासून त्यांचं स्वागत करतो आहोत, त्यांचं स्वागत करतो आहोत, त्यांचा सन्मान करतो आहोत. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू पतित पावन पतित उद्धारक ईश्वर अवतार. कोणत्या अवताराला कोणतं व्यसन आहे, कोणत्या अवताराला कोणतं व्यसन आहे. कृतयुगामध्ये होऊन गेलेले श्री हंस प्रभू आकाश मार्गे येऊन त्यांनी ज्ञान निरूपण केलं, या परमार्गाची स्थापना केली. त्रेतायुगामध्ये परब्रह्म परमेश्वर सर्वज्ञ श्री दत्तात्रय प्रभूंनी वाऱ्याच्या वेगाने बद्रिकाश्रमाला शास्त्र निरूपण, काशीला स्नान, कोल्हापूरला भिक्षा, पंचाळेश्वरला भोजन, माहूरला निद्रा असा दिनचर्या वाऱ्याच्या वेगाने परिभ्रमण करून जीवांचा उद्धार करणारे ते ईश्वर अवतार. द्वापार युगामध्ये भगवान श्रीकृष्ण रथावरती आरूढ होऊन संचार करणारे व जीवाचा उद्धार करणारे ईश्वर अवतार.
परंतु या कलियुगामध्ये परब्रह्म परमेश्वर पतित पावन पतित उद्धारक सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू आणि पायी पायी परिभ्रमण करून त्यांनी या जीवांचा उद्धार करण्याचं कार्य 800 वर्षापूर्वी या महाराष्ट्र भूमीवरती केलेलं आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू या महाराष्ट्रामध्ये परिभ्रमण करीत करीत जीवांचा उद्धार करीत ज्ञानोपदेश करीत करीत हिवरळीला आले. हिवरळी म्हणजे आजचं जालना. या जालन्याला श्री चक्रधर प्रभू आले. 2 महिने तिथे वास्तव्य केलं. तेथील जीवांचा उद्धार केला, ज्ञान निरोपण केलं. 2 महिन्याचं वास्तव्य, दिवाळीचा सण सुद्धा श्री चक्रधर प्रभूंनी हिवरळीला अर्थात जालन्याला साजरा केला. दिवाळी झाली, भाऊबीज झाली आणि दुसऱ्या दिवशी तृतीया, भाऊबीजेचा दुसरा दिवस म्हणजे कार्तिक शुद्ध तृतीया. आणि तृतीयेच्या दिवशी सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू खणेपूरला येण्यासाठी निघाले. सोबत भक्तिजन होते. देव निघाले. तेथील भक्तिजन, देवाचं त्यांना भक्ती जडलेली होती. त्यांना असं वाटत होतं की देवाचं आपल्याला अधिक सान्निधान मिळावं. परंतु श्री चक्रधर प्रभू म्हणाले, आम्ही 2 महिने इथे थांबलो, आता पुढे सुद्धा अनंत जीव आमची वाट बघत आहेत, त्यांचा सुद्धा आम्हाला उद्धार करायचा आहे आणि त्यांच्यासाठी आम्हाला जाणं प्राप्त आहे आणि म्हणून आम्ही आता अधिक काळ थांबणार नाही, आम्हाला जायचं आहे. श्री चक्रधर प्रभूंनी विनंती स्वीकार केली नाही आणि प्रभू खणेपूरला सूर्योदयाच्या वेळेस निघाले. कार्तिक शुद्ध तृतीया, सूर्योदयाचा वेळ. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू हिवरळीवरून खणेपूरला येण्यासाठी निघाले आणि इथे खणेपूरला सकाळी 10च्या सुमारास श्री चक्रधर प्रभू इथं पोहोचले. हे खणेपुरी, आपण खणेपुरी या तीर्थस्थानावरती उपस्थित आहात. या ठिकाणी श्री चक्रधर प्रभू आले. काजळ्यावरून भाटेपुरीला जाणारी एक पाऊलवाट आणि जालन्यावरून भाटेपुरीला जाणारी पाऊलवाट, अशा दोन्ही पाऊलवाटांचा इथं संगम. गावाच्या बाहेरचा हा परिसर, दक्षिण दिशेला खणेपुरी गाव, रस्त्याच्या कडेला एक बाबळीचं झाड आणि त्या झाडाखाली श्री चक्रधर प्रभू विराजमान झाले. माईमभट्ट, श्री माईमभट्ट या घटनेचं फार सुंदर असं विवेचन करतात, उल्लेख करतात की कांटीये तळी आसन. फार मोठा गहन अर्थ या ठिकाणी सामावलेला आहे. बाबळीच्या झाडाखाली देव थांबलेले आहेत. गावाच्या बाहेर हा परिसर वनराईनं अगदी बहरलेला होता. अनेक प्रकारची वृक्ष या ठिकाणी होती. फळांचे झाडं होती, फुलांचे झाडं होती, विशाल वटवृक्ष होते, सावलीचे झाडं होते आणि तिथे बाबळीचं झुडूप पण होतं. साधारणपणे आपण जर कुठे अरण्यात गेलो तर चांगलं झाड बघून, सावलीचं झाड बघून त्याच्या खाली आपण थांबतो. बाबळीच्या झाडाखाली, झुडपाखाली थांबत नाही. उद्यानामध्ये कुठं बाबळीचं झाड मोठ्या कौतुकाने कोणी लावत नाही. आपल्या घरासमोर किंवा बंगल्यासमोर जर बाबळीचं झाड उगवलं तर आपण ते झाड शस्त्र आणून, कुऱ्हाड आणून तोडून त्याचं निर्मूलन करतो, त्याला दूर लोटतो. बाबळीचं झाड म्हणजे त्याला रूप नाही, रंग नाही, सौंदर्य नाही, फळ नाही, फूल नाही, वृक्ष असं ते बाबळीचं झाड, रंजलेलं, गांजलेलं, तिरस्काराने बहरलेलं असं ते बाबळीचं झाड. आणि त्या बाबळीच्या झाडाखाली देव बसलेत असं माईमभट्ट उल्लेख करतात. कांटीये तळी आसन, याचा अर्थच असा आहे की हा ईश्वर अवतार, दयाळू, मयाळू, कृपाळू, कनवाळू, जे रंजलेले आहेत, जे गांजलेले आहेत, जे दुःखित आहेत, अशा जीवांजवळ जाऊन त्या जीवांचे अश्रू पुसणारा ईश्वर अवतार. प्राधान्य कुणाला? जे दुःखित आहेत त्यांचं दुःख निवारण करण्याला प्राधान्य देणारा ईश्वर अवतार इथं बाबळीच्या झाडाखाली स्थानापन्न झालेला आहे. आणि एक मेसेज दिलेला आहे की आम्ही दीन दुःखिताचे, पद दलिताचे, रंजलेल्या गांजलेल्याचे, बहिष्कृतांचे आणि आशांचे आम्ही उद्धार करते आहोत, यांना हाताशी धरणारे आहोत. हा त्याच्यामधून श्री चक्रधर प्रभूंनी इथं मेसेज दिलेला आहे. श्री चक्रधर प्रभू बाबळीच्या झाडाखाली बसलेले आहेत. भिक्षेची वेळ झालेली आहे. नाथोबा आणि बायसा यांनी आपल्या झोळ्या काढलेल्या आहेत, देवाला दंडवत केलेल्या आहे, गावात भिक्षेला गेलेले आहेत. गाव जवळच आहे इथून, खणेपुरी गाव, खवनापुरी असा उल्लेख आहे त्या काळामध्ये. आणि गावामध्ये गेले, थोड्या वेळात भिक्षा घेऊन आले.
भिक्षा घेऊन आले, देवाला झोळी दृष्टीपूत केली. संन्यास धर्मामध्ये एक नियम आहे, भिक्षा मागून आणल्यानंतर ते झोळीतील अन्न दृष्टीपूत करणे. भक्तिजन सन्निधानातले ईश्वर अवताराला झोळी दृष्टीपूत करीत. आता ते साधू संत आपल्या गुरुजनांकडे झोळी दृष्टीपूत करतात, हा एक विधी आहे. आणि भक्तिजनांनी झोळी दृष्टीपूत केली आणि भक्तिजन देवाच्या समोर स्थानावर बसलेले आहेत. आणि मग या ठिकाणी देवाने निरोपण केलेलं आहे. लीळा चरित्रामध्ये हे निरोपण उच्च असं प्रतीचं निरोपण आहे. जे काही सर्वश्रेष्ठ निरोपणांचं जे काही यादी आहे त्याच्यामध्ये हे निरोपण आहे, सर्वश्रेष्ठ निरोपण आहे. परंतु याचा प्रसार झालेला नाही, कारण तो 200 वर्षे साधूच नव्हते. साधूंची फार मोठी शक्ती असते. साधूंनी जर ठरवलं तर एखादी वस्तू शिखरावरती प्रचार करून नेऊ शकतात. आणि साधू जर मौन राहिले तर अगदी शिखरावरची वस्तू सुद्धा विस्मृतीमध्ये जाते. उदाहरणच तुम्हाला द्यायचं झालं तर एक छोटस उदाहरण देतो मी तुम्हाला, की साधू मध्ये किती शक्ती आहे, साधू मध्ये किती पॉवर आहे. छोटस उदाहरण आहे जाधववाडी. जाधववाडी या गावाचं नाव लीळा चरित्रामध्ये नाही, स्मृती स्थळामध्ये नाही, स्थान पोथीमध्ये नाही. 40 वर्षापूर्वी ते माहिती नव्हतं कुणाला. महाराष्ट्रातील हजारो गावासारखं ते एक गाव, परंतु तिथे एक महान संत शिष्यांसह तिथे गेले, वास्तव्याला राहिले. आणि पाहता पाहता ते गाव अगदी सर्वांच्या मुखामध्ये झालं. जाधववाडी नाव माहिती नाही असा एकही उपदेशी आपल्याला सापडणार नाही. परंतु 1650 तीर्थस्थान की जय असं आपण म्हणतो, पण त्या 1650 तीर्थस्थानांपैकी बरेच असे तीर्थस्थानांचे आपल्याला नावच माहिती नाही. जिथं प्रत्यक्ष ईश्वर अवतारांनी लीळा केलेली आहे तिथे जाऊन, पायी पायी जाऊन, चालत जाऊन त्या अर्थवंत जीवाला, त्या अधिकारी जीवाला भेट दिलेली आहे. त्याचे भजन स्वीकारलेलं आहे, त्याला ज्ञान निरोपण केलेलं आहे. त्या भाग्यवान जीवासाठी त्या गावापर्यंत ते देव ईश्वर प्रभू श्री चक्रधर प्रभू गेलेले आहेत. परंतु 1650 तीर्थस्थानांपैकी किती गावांचे नाव आपल्याला माहिती आहेत? फार झाले तर 5-25 गावाचे नाव माहिती आहेत. बाकीच्या तीर्थस्थानाचे नाव माहिती नाही. आणि म्हणून साधू संतांची फार मोठी शक्ती आहे. त्यांनी जर मनावर घेतलं तर अगदी प्रचार सगळ्याच्या मुखामध्ये ते सगळं करू शकतात. परंतु इथं 200 वर्षे साधूच नव्हते आमच्या या खानेपुरी स्थानापासून. आणि त्याच्यामुळे ही लीळा आहे ना समाजामध्ये प्रसारित होऊ शकली नाही. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू बसलेले आहेत तिथं बाबळीच्या झाडाखाली. भक्तिजन समोर बसलेले आहेत आणि देवाने इथे निरोपण केलेलं आहे. अत्यंत महत्वाचं निरोपण आहे. दयाळू, मयाळू, कृपाळू, कणवाळू श्री चक्रधर प्रभूंचं हृदय अनंत काळाची ती जीवांची माता आहे. त्वमेव माताच पिता त्वमेव असं आपण ईश्वराप्रती बोलत असतो, प्रार्थना करीत असतो. आणि श्री चक्रधर प्रभू त्या जगाचं दुःख बघून आणि कळवळलेले आणि श्री चक्रधर प्रभूंच्या मुखातून, श्रीमुखातून उद्गार बाहेर पडलेले आहेत. हा अवघा जणू थकला ठेला असे, कवनी यांचे ठक फेडता नाही. तू का थकायची ऐसे कवनी म्हणते नाही. श्री चक्रधर प्रभू म्हणतात की या जगामध्ये जे दुःख आहे ते दुःख कशामुळे आहे तर हे जग थकवल्या गेलेलं आहे. या जगाला चुकीचं मार्गदर्शन मिळालेलं आहे. या जगाला योग्य ज्ञान मिळालेलं नाही आणि चुकीच्या दिशेनं जाऊन आणि हे जग दुःखाच्या खाईत पडलेलं आहे, दुःख भोगत आहे. श्री चक्रधर प्रभूंचा हा रोख त्या काळातील धर्मगुरूंकडे होता. 12वे शतक त्या काळातले जे धर्मगुरू होते ते धर्मगुरू त्या समाजाला योग्य ज्ञान देत नव्हते. समाजाला सांगत होते की तुम्ही राजस तामस भक्ती करा, देवी देवतांची भक्ती करा, व्रत वैकल्य करा, उपास तापास करा. तुम्हाला पीडा झाली तर 2 पायाचं बळी द्या, 4 पायाचं बळी द्या देवतेला, तुम्ही याच्यातून मुक्त व्हाल असं ते सांगत होते. पण श्रीमद भगवद्गीतेचं ज्ञान कोणी सांगत नव्हतं समाजाला. त्या काळातले धर्मगुरू अजून पुढे जाऊन काय सांगत होते की पती मेला की सती जा. त्या काळामध्ये सती प्रथेचं फार मोठं स्तोम होतं. त्या काळामध्ये अर्धा महाराष्ट्र तर सतीवरती मरत होता. राजाच्या राण्या सुद्धा सती जात होत्या. इतकं धर्मसत्तेचं वर्चस्व होतं. आणि ते सती जायला कोण सांगत होते, कुणाच्या ऐकण्यावरून जात होते हे
तर त्या काळात त्या धर्मगुरूच्या सांगण्यावरून दाखवते सती. सामान्य माणसाने नव्हता, तर त्या काळातले जे धर्मगुरू होते ते सती जायला सांगत होते. आणि सर्वज्ञ श्री चक्रधर म्हणतात की सती जाणं म्हणजे हा देह, हे देह मनुष्य देह, स्वतःचा देह किंवा इतरांचा देह, या मनुष्य देहामध्ये सगळी ब्रह्मांडाची व्यवस्था सामावलेली आहे. या मनुष्य देहामध्ये ब्रह्मा आहे, विष्णू आहे, महादेव आहे. या देहामध्ये 81 कोटी 1.25 देवतांच्या पिंडस्थ आहेत. या देहामध्ये चैतन्य मायेचा अंश संलग्न रूपाने आहे. या देहामध्ये आत्मा आहे, जे ब्रह्मांडामध्ये सामावलेले ते या देहामध्ये सामावलेला आहे. आणि असा हा देह सर्वांचा आश्रयस्थान. आणि या देहाचा घात करणं, स्वतःचा घात करणं, स्वतःच्या देहाचा किंवा इतरांच्या देहाचा घात करणं, याच्या एवढं मोठं पाप कोणतंही नाही. आणि जो आत्मघात करतो, जो परघात करतो, याला अनंत काळपर्यंत दुःख भोगावं लागतं. 13 प्रकारचे दुःख भोगावे लागतात. आणि अशा प्रकारचा हा जीव दुःखाला जातो. आणि कशामुळं, तर त्या काळातले जे सांगत होते की जा सती, आणि सती गेल्यामुळे हे सगळं जीवाला दुःख भोगावं लागतं. आणि म्हणून सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू म्हणतात की हा अवघा जणू ठकला ठेला असे, कवणी यांचे ठक फेडिता नाही, तू का ठकलाशी ऐसे कवणी म्हणते नाही. आणि अशा ह्या समाजाचं दुःख होऊन आणि सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंचं अंतःकरण तिळ तिळ तुटत होतं. ती माऊली ह्या जीवांच्या उद्धारासाठी पायी 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 वाटचाल करत होती. आणि गावोगावी जाऊन त्या जीवांना ज्ञानोपदेश करत होती. आणि या ठिकाणी श्री चक्रधर प्रभू हे सांगतात की या जगाचं दुःख आणि याच्यावर एकच उपाय आहे, आणि ते म्हणजे ब्रह्मविद्या ज्ञान. आणि ते निरोपण चाललेलं होतं. भक्तिजन ऐकत होते. बराच वेळ झालेला होता. इथे भारद्वाज नावाचा पक्षी बसलेला होता. आता भारद्वाज पक्षी या अरण्यामध्ये काही एकुलता एकच पक्षी राहील का? अनेक पक्षी असतील, पण आमच्या माईम भट्टांनी फक्त त्या भारद्वाजाचाच उल्लेख केलेला आहे. अरण्य सगळं पशु पक्ष्यांनी भरलेलं असतं, निवासस्थान आहे. मग त्या सगळ्यांचा अनुल्लेख आणि भारद्वाजाचा उल्लेख, याचं फार मोठं रहस्य आहे. कारण आमच्या शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की ज्याच्या मुखामध्ये परमेश्वराचं नाम आहे, ज्याच्या हृदयामध्ये भक्ती आहे, त्याचाच उल्लेख करावा, त्याचाच नामोच्चार करावा आणि त्याचीच आठवण करावी. आणि आज तो भारद्वाज पक्षी बसलेला होता. आणि तो पक्षी त्यांनी पाहिलं की वृक्षाखाली श्री चक्रधर प्रभू, आणि दर्शन झालं. आणि दर्शनाशी तो वेधल्या गेला, आकर्षित झाला देवाकडे. दया मया कृपा करुणा हे आकर्षण आहे. मातृत्व हे आकर्षण आहे. हा जीव सगळा होरपळून चाललेला आहे दुःखामध्ये. दया मया कृपा करुणा हा ओलावा आहे, हा विसावा आहे, हे माहेर आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू दया मया कृपा करुणा यामुळेच हे सर्व अवतार कार्य उद्धार कार्य करीत होते. तो पक्षी देवाकडे वेधला गेला आणि देवाच्या जवळ बसला तो, आणि देवाच्या श्रीमूर्तीचं दर्शन घेऊ लागला. बराच वेळ झालेला होता. आरोग्याची वेळ झालेली होती. बाईसा चिंता तळमळ करू लागल्या. देवाला आरोग्याला भोजनाला उशीर होतोय. आणि मग बाईसाने उपाय काढला. देवाची आरोग्य झाली, इथे गुरुळा गिळा झाला. आणि मग नंतर भक्तीजनांनी वाटून वाटून प्रसादाचं भोजन केलं. तोपर्यंत 12 वाजलेले होते. देव थोड्या वेळ थांबले आणि नंतर मग देव निघाले पुढे. भक्तीजन देवाच्या मागे चालू लागले. आता गंमत अशी झाली की भारद्वाज पक्षी सर्वस्व सोडून आणि देवाच्या सोबत निघाला. आता त्याला दुसरं कोणी उरलं नाही. आता देव हाच त्याचा एक विसावा. देवाच्या सोबत निघाला. काही अंतर गेल्यानंतर तो देवाच्या समोर रस्त्याच्या मधोमध येऊन बसला. देव तिथपर्यंत पोहोचले आणि लखुदेवाला तो पक्षी दाखवीत देवानी प्रश्न केला. आता देव सर्वज्ञ प्रश्न करण्याची काय आवश्यकता आहे बरं? परंतु कुठलंही रहस्य सांगायचं असेल तर पहिले प्रश्न निर्माण करावा लागतो. प्रश्नचिन्ह निर्माण करून जर निरोपण केलं तर ते हृदयापर्यंत भिडत असतो. ही तत्वज्ञान निरोपणाची पद्धती आहे. आणि सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी प्रश्न केला लखुदेवाला, पुण्य महात्मे हो, हे पाखरू कवडीये खायचे ऐसे तुम्ही जाणत असाल?
लखुदेवा समोराने तत्पर केला, वाकून दंडवत केला आणि उत्तर दिलं. ही जी कांतीये तळीचे जिथं बाबळीच्या झाडाखाली थांबलेले होतो आपण आसन झालेलं होतं, तिथून हा पक्षी येतोय आणि मग देवाने निरोपण केलं की पहा हा पक्षी आमच्याकडे वेधला गेलेला आहे. माणूस आहे तरी माणूस आहे, पाखिरवे तरी पाखिरवे, गोरुवे तरी गोरुवे, याते देखती आणि पाठी येऊची लागती. माणसं असो, पशु असो, पक्षी असो, आमचं दर्शन झालं की ते आमच्याकडे वेधल्या जातात. हा पक्षी देखील आमच्याकडे वेधलेला आहे. बघा हा पक्षी सुद्धा आमच्याकडे वेधलेला आहे. आणि देवाची ही अमृतवाणी कानावर पडतात. भक्तीजन अचंबित झाले, त्या पक्षाकडे कौतुकाने पाहू लागले. कदाचित त्यांच्या मनात विचार येत असतील की हा पक्षाची योनी म्हणजे नीच योनी आहे, माणसापेक्षा खालची योनी आहे आणि हा देवाला आता देवाचा झालेला आहे. काय आश्चर्य आहे. माणसाला 4 गोष्टी ज्ञानाच्या सांगून त्याला सन्मार्गावर भक्ती मार्गावर आणणं सोपं आहे, कारण तो बुद्धिवादी प्राणी आहे. परंतु या पक्षाला कोणी सांगितले का हो? कोणीच नाही सांगितलं. तरी सुद्धा हा देवाच्या भक्तीमध्ये इतका लीन झालेला आहे. आणि तो पक्षी बघा किती वरच्या स्तराला पोहोचलाय ना. आमच्याकडे बघा माणसं तुलना करतात की तो पक्षी देवाचा होऊन गेलेला आहे आणि आम्ही माणसं देवाच्या जवळ आलो, थोड्या वेळ थांबलं, आम्हाला वाटतं की खूप वेळ झाला, आता चला आपल्या घरच्याकडे, चला आपल्या गावाकडे. आमची ही अवस्था. आणि तो पक्षी देवाच्या सोबत निघालेला आहे. हे विचार मनामध्ये येतात, त्यावेळेस तुलना चालू होते आणि तुलना झाली की तिथं आत्मोन्नतीची प्रक्रिया सुरुवात होते. जर तो पक्षी इतक्या वरच्या स्तराला योग्य त्याला पोहोचलेला आहे आणि आम्ही खालच्या पायरीवर आहोत, तो वरच्या पायरीवर आहे, तर मग आम्हाला सुद्धा आता आमची भक्ती वाढवायला पाहिजे, आमची तपस्या वाढवायला पाहिजे आणि पक्षासारखा आम्हाला पण व्हायला पाहिजे असे विचार येत असतील काही. पदयात्रा याच्यासाठीच आहे. पदयात्रा कशासाठी आहे? आमचं शास्त्र सांगतं 1650 तीर्थस्थानाच्या ठिकाणी, स्थानाच्या ठिकाणी माया शक्ती, कृपा शक्ती, प्रसन्नता सारखीच आहे. तुमच्या जवळचं एखादं स्थान धरलं आणि तिथंच तुम्ही स्मरण करत बसले, तिथंच तुम्ही आचरण करत बसले आयुष्यभर, तर तुमचा उद्धार होणार आहे. मग तुम्ही गावोगावी तीर्थयात्रेला का जाता? कारण तिथं अधिक योग्यतेचे पुरुष आपल्याला भेटतात, आपल्यापेक्षा जास्त स्मरण करणारे भेटतात तीर्थयात्रेच्या ठिकाणी, आपल्यापेक्षा जास्त दान धर्म करणारे भेटतात, आपल्यापेक्षा जास्त भक्ती करणारे भेटतात. आणि त्यांची ती भक्ती बघितल्यानंतर आपल्यामध्ये काय होतं? बदल होतो आणि आपण सुद्धा तसंच बनण्याचा प्रयत्न करतो. थोर आचार्य होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा, त्यांच्यासारखे आपण व्हावे हाच सापडे बोध खरा. हा बोध घेण्यासाठी, हे मार्गदर्शन करण्यासाठी आपण तीर्थयात्रा करत असतो. आणि त्या पक्षाकडे बघून भक्तिजनाच्या मनात विचार येत असतील, येणं स्वाभाविक आहे. तो पक्षी देवाच्या दर्शनात लीन होता आणि मग देव त्या पक्षाला म्हणाले, महात्मे हो, आता तुम्ही जा. आता जा हा शब्द दूर लोटण्याचा नाही बरं. तुम्हाला वाटतं देवाने दूर लोटलं? दूर नाही लोटलं. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू, त्या जीवाची माता, दयाळू, मयाळू, कृपाळू, कनवाळू असे ते परमेश्वर, आणि त्यांना असं सतत वाटतं की जीवाला कणभरही दुःख होऊ नये. आता हा पक्षी स्वतःचा निवास सोडून, स्वतःचं अरण्य सोडून आता ह्या भक्तिजनांच्या समूहासोबत आता मिसळून गेलेला आहे. अरण्यातला जीव मनुष्याच्या सहवासामध्ये सुखा समाधानाने राहू शकत नाही. त्याला उपद्रव होण्याची शक्यता असते, त्याला थोडाही उपद्रव होऊ नये. देवाला असं वाटत होतं आणि म्हणून देव म्हणाले, महात्म्य आता तुम्ही जा, तुम्ही जिथं आहे तिथून आमचं चिंतन करा, आता आम्ही तुमचा उद्धार करणार, निश्चित करणार. देवाची आज्ञा त्याला कळाली. देवाला एक परिक्रमा केली, तो निघून गेला. पुढे जाऊन त्याचा उद्धार निश्चितच केला, तर तो काही वायाला गेला नाही. आणि मग श्री चक्रधर प्रभू भक्तिजनांसह मग भाटेपूरला गेले आणि तिथं त्यांनी मुक्काम केला आणि तेथील जीवांचा उद्धार केला. त्यानंतर गाडेसावर गाव, करडगाव, ढाकेफळ, आता हे सगळे परिवार तिकडे जाणार आहे आणि पंचाळेश्वर ह्या प्रदेशातील जीवांचा उद्धार करण्यासाठी सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू मार्गस्थ झाले. ही या तीर्थस्थानाची फार मोठी अशी चिंतनीय ध्येय आहे. माझी थोडीशी स्मृती सांगतो तुम्हाला. बोरीला 1978 मध्ये शेवणीकर बाबा, कल्लोळकर बाबांचा मार्ग, त्या मार्गामध्ये मी, माझे भाऊ मोठे 2 वर्षांनी, आम्ही बाबांच्या सानिध्यात, ते तिकडे बहीण बसलेले आहेत,
त्या 17-18 वर्षाच्या बाबांच्या मार्गामध्ये असतानाची एक स्मृती आहे. आणि बाबांना डॉक्टरनी सांगितलं होतं फिरायला जात जावं. मग पोथी झाली की कल्लूटर शेवटी तर बाबा फिरायला निघायचे. मग माझ्यासारखे लहान मुलं त्यांच्या सोबतच आम्ही फिरायला जायचो. मग आम्हाला जे वाटते ते प्रश्न विचारायचे आम्ही त्यांना. एका मुलाने विचारलं, प्रसाद वंदन करत असताना हे दोन्ही अंगुष्टे असे कपाळाला का लावतो बाबा? लहान मुलांचे प्रश्न पण लहानच असतात ना, ते तेवढे मोठे असतात का? बाबांनी सांगितलं की प्रसाद अत्यंत पवित्र, कृपाशक्ती प्रधान आहे आणि ते घेताना पहिले हात जोडून वंदन करून हातात घ्यायचं. वंदन केल्यानंतर पुढे दिल्यानंतर पुन्हा हात जोडून पुन्हा वंदन करायचं. सुरुवातीला वंदन, शेवटी वंदन. त्याच्यामुळे बाबांनी सांगितलं. मी एकदा प्रश्न विचारला, म्हणलं बाबा चतुर्विध स्मरण आहे, लीळेचं स्मरण आहे, एवढं मोठं लीळा चरित्र एकदमच तर नाही आठवू शकत आपण. मग लीळाचं चिंतन करताना कोणती लीळा आपण आठवता? बिनधास्तपणे. लहान मुलाला भय नसतं, मोठेपणा आलं की भय येतं. त्यांना काय वाटेल कसं वाटेल विचारलं. बाबांनी सांगितलं होतं त्या काळामध्ये 1978 मध्ये विषमकार हिंदी वर्षापूर्वी बाबांनी सांगितलं की भारतभाग पक्षाची लीळा आठवतो. खनेपुरी येथील भारतभाग पक्षाची लीळा आठवतो, कारण भारतभाग पक्ष देवाकडे वेधला गेलेला होता. वेदाची लीळा आठवली की स्मरणामध्ये वृद्धी होते, स्मरणामध्ये गोडी निर्माण होते. त्यावेळेस खनेपुरीचं हे भारतभाग लीळा ऐकली आणि ती लीळा आजच्या सेवेचं भाग्य मला बाबांच्या दर्शनाने. तर अशा पद्धतीने ही अमोघ अशी लीळा भारद्वाज वेद ही लीळा या ठिकाणी घडलेली आहे आणि आपण या ठिकाणी आलेली आहे. आपण स्वयंप्रेरणेने आलेले नाही. जीवाला स्वतःला ज्ञान होत नसतं, आपल्याला आणल्या गेलेलं आहे. आणि हे आणणारे हे साधू संत मंडळी खरोखरच माय बापांपेक्षा सुद्धा त्याचे अनंत उपकार आहेत. आपल्या देहाचे माता पिता आपलं काय करतील? हित, आपल्या संसाराचं हित करतील. एखादी नोकरी बघतील, पैसा कमवतील, बिल्डिंग बांधून ठेवतील, हे ठेवतील. पण हे साधू संत मंडळी तुमचं हित म्हणजे अनंत जन्माचे नरक चुकविणाऱ्या युक्त्या हे तुम्हाला सांगतील. बरोबर आहे की नाही? गीतेमध्ये भगवंतांनी काय सांगितलेलं आहे की हे अर्जुना, वासांशी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णन्ति नरोपराणि तथा शरीरानि विहाय जीर्णानि अन्यानि संयन्ति नवानि देहि. हे शरीर म्हणजे तुम्हाला अनंत शरीर घ्यावे लागतात, अनंत जन्म घ्यावे लागतात. तुझे अनेक जन्म झालेत, माझे अनेक अवतार झालेले. या जन्म मृत्यूच्या फेऱ्यामधून सुटका करण्याचा मंत्र हे साधू संत सांगतात. आणि म्हणून 5 प्रकारचे पिता म्हणलेले आहेत, माता पण 5 प्रकारचे. त्याच्यामध्ये मार्गदर्शक साधू संत सुद्धा माता पिताच आहे. ज्ञान दृष्टीनं पाहायला पाहिजे. त्याचे सर्व आपल्यावरती उपकार आहेत. असे सर्व आपण या ठिकाणी आलेले आहात, या भूमीवरती आलेले आहेत. ही भूमी फार महत्वाची भूमी आहे. इथलं महात्म्य सांगतो तुम्हाला. हा ढोऱ्या डोंगर आहे. तुम्हाला सांगितलं डोंगर दिसत नाही, काही नाही. जे परमेश्वराला जाणत नाही ते ग्रामपशु. घर म्हणजे वृक्ष. बरोबर आहे का नाही? आणि या ठिकाणी हा ढोऱ्या डोंगर याच्यासाठी की ही तपोभूमी आहे. परमार्गाची ही तपोभूमी आहे. लिंबा, शहागड, पंचाळेश्वर, नवगाव, हिवरळी, खनेपुरी हा 100-150 किलोमीटरचा परिसर ही तपोभूमी आहे. या भूमीवरती कपाटे नागराज व्यासांना पंचाळेश्वरला मलंग म्हणजे फकीराच्या वेशामध्ये श्री दत्तात्रय प्रभूंनी दर्शन केलेलं आहे. नवगावला माधेसासारख्या महान अशा भक्त त्यांचं देह नवगावला गेलेलं आहे. आणखी उपाध्य नाथोबांचं देह कुठे गेलेलं आहे? राक्षस भवनला गेलेलं आहे. उपाध्यवासांचं देह रामसगावला देह गेलेलं आहे. आणि ही सगळी म्हणजे साधकांची भूमी आहे. पूर्वीच्या काळी आमचा एक आचार आहे की स्वदेशाचा त्याग करून एकदम दुसरीकडे जायचं. काय? देशाच्या शेवटी विदर्भातले सगळे लोक इकडे अस्तित्व आचरण करायला यायचे. आणि मग गावोगावी परिभ्रमण करत करत स्थानाच्या ठिकाणी थकले की घरी सांगत नव्हते की आम्ही थकले, आम्हाला घेऊन जा. आणि इथं भिक्षा मागत जोपर्यंत भिक्षा मागायला जायचं तोपर्यंत जात. पाय चालला गेले की स्थानापाशी स्मरण करत बसत. 4-5 दिवसानंतर त्यांचं देह तिथे गेलं की कोणीतरी बेवारस, कोणी अतिथी पडलाय म्हणून त्याचा अंत्यविधी कोणीतरी करेल. अशा हजारो साधकांचं देह या भूमीवरती गेलेला आहे. अशा या पवित्र भूमीवरती आपण आलेले आहात. या आपल्या सर्व वासनिक या सर्वांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि याची सेवा आहे.
कारण अनेक प्रकारची सेवा असते. अन्नदानाची सेवा फार महत्वाची सेवा आहे. ती महत्वाची सेवा करणारे अन्नदानाची सेवा असते. अन्नदान या सर्वांच्या मुखामध्ये अन्नदानाचे उत्तम सर्वज्ञ श्री चक्रवर्ती प्रभूंनी सांगितले. अन्नदानाची सेवा करणारे यजमान आमचे शिष्य सावंत परिवार श्रीमान विलासरावजी सावंत आणि आमच्या शिष्या भगिनी लताताई सावंत आणि सर्व परिवार या ठिकाणी उपस्थित आहे. हात जोडून आमचं अन्नदान स्वीकार करा, आम्हाला आशीर्वाद द्या असं त्यांची या ठिकाणी मी 2 शब्द बराच वेळ झालेले मी माझे वक्तव्य ठेवलेले आहे आणि त्यांची विनंती आहे की आपण त्यांचं भोजन स्वीकार करावं आणि आशीर्वाद मागण्यासाठी ते सुद्धा हात जोडून उभे. सर्वांना दंडवत करा, उभे राहू. लताताई उभा राहा, आशीर्वाद द्या म्हणा. सर्व आमची सेवा घडली. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. या स्थानातील बाबाने आपल्याला सर्वांनी सांगितले आहे. आपण नामस्मरण करताना आपल्याला ऐकले आहे. यानंतर आपल्या मंडळीचे मुख्य संचालक आदरणीय पूजनीय श्री काकाजी आपल्याला थोडं निरूपण करणार आहे. धन्यवाद. हॅलो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. साधन चरितार्थ स्थानवंदन पदयात्रा आज दिनांक 20 एप्रिल 2025 रोजी श्री क्षेत्र कणेपूर भारतभुजा वेद या स्थानावरून विसावलेले आहे. आता ज्यांचे या ठिकाणी सुंदर प्रकारची मिळावी बरेच प्रकारची माहिती आणि स्मृती आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय कणेपुरी निवासी प्रज्ञासागर बाबाजी महाराव यांनी खूप छान प्रकारचं मार्गदर्शन केलेलं आहे. त्यांच्यासाठी पुण्याला टाळ्या संचालक आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय वैराग्य मूर्ती विद्रमणीयुक्त अत्यंत शांत स्वभाव मन मिळावं असे आचार्यप्रवर हेच येथील वैराग्य बाबाजी आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय नेहमी आपल्याला मार्गदर्शन करतात आणि नाश्त्याची व्यवस्था करतात. पाठीमागून अत्यंत 3 वाजता उठून असे आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय मिरजगाव निवासी पंचकृष्ण माधवाश्रमाचे संचालक संस्थापक सुधाकर बाबाजी धाराशिवकर बंधुभाव आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय नेहमी व्यवस्था पाहतात वेळेची मार्गमूळ पाहून असे आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय अर्जुन बाबाजी धाराशिवकर बंधुभाव तसेच आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय पुणे येथील अशोकराव बाबाजी कपाटे माधवराव आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय पूर्ण परितेची पालखीची व्यवस्थापक मंडळ गोपालदादाजी नितीन दादाजी आदरणीय महिलांमध्ये जे अत्यंत देवाला स्नान करा, सकाळच्या पारी लवकर उठा, नामस्मरण करा, ज्यांनी पदयात्रा काढावा असा माझा काही मनोदय नव्हता. म्हणजे आमची आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय कैवल्यवासी म्हणून तर साधेरज बाबा गेले आणि साधेरज गेल्यापासून खऱ्या अर्थानं पूर्ण थकलो मी. कारण की संपूर्ण नियोजन आणि व्यवस्था आणि प्रेरणा ही सर्व कैवल्यवासी म्हणून साधेरज बाबांची होती आणि साधेरज बाबा पूर्ण पदयात्रेचं नियोजन करत होतं. लिखाण सर्व त्यांच्यापाशी होतं. ते असल्यामुळं मला कुठल्याच प्रकारचं टेन्शन नव्हतं. बाबा 2-1.5 वर्षापूर्वी बाबांचा देहांत झाला आणि ते ईश्वर दर्शनाने निघून गेले आणि मी असा विचार केला की आता ही पदयात्रा काढायचीच नाही. पण आदरणीय आमच्या मोठ्या गुराई बाकी येथील तपस्विनी पूजनीय द्वारका अक्का यांनी सांगितलं की पदयात्रा बंद करायची नाही, केवळ पदयात्रेमुळे सर्वांना हे स्थानवंदन होतात. म्हणून अक्कांनी खूप असा आग्रह घेतला की नाही पदयात्रा काढायची म्हणजे काढायची. त्याच पिरियडमध्ये अक्कांची तब्येतही बरोबर नव्हती, चक्रा येत होत्या. पण देवाच्या कृपेने त्यांच्या चक्रा येणाऱ्या त्या बंद झाल्या. केवळ पदयात्रेचं नियोजन त्यांच्याकडे सुद्धा खूप काही आहे. अशी महिलांची व्यवस्था करणाऱ्या आमच्या
गुरुमाता मोठ्या बाकीच्या, तशाच आदरणीय श्रद्धे परमपूजनीय आमच्या कुंदाताईजी नेहमी वैरागवांची दक्षता घेतात खाण्यापिण्याची वगैरे सर्व परिवारांची. कुंदाताई धाराशिवकर, तपस्विनी पूजनीय सविता अक्काजी कन्नड निवासी श्री क्षेत्र कन्नड तिथून आलेल्या आमच्या सविता अक्का हळगावकर, आदरणीय श्रद्धे परमपूजनीय गीताताईजी, पताताईजी, सर्वच माता भगिनी, जिजाई, बाली, सर्व महिला मंडळी, तपस्विनी पूजनीय सर्व माता भगिनी आणि उपस्थित आपण सर्व आंबाडा परिवार आहे. पुणे येथील आलेले सर्व साधक आहेत, शेजारीतून आलेले सर्व आमच्या वैरागवांचा परिवार आहे, आणि बऱ्याच ठिकाणून आलेले सर्व आमची साधक आहेत. तर बाबांनी आपल्याला खूप नियोजन म्हणजे या ठिकाणी सुंदर प्रकारची लीळा आपल्याला ऐकवलेली आहे. रूट काढताना आम्ही जालना इथे आलो बाबा, पण बाबांचा नंबरही माझ्याकडे नव्हता. आदरणीय श्रद्धे परमपूजन चिंतनी या ठिकाणी पार पडत होती त्यावेळेस आदरणीय आमचे ज्यांनी आपले ह्या संपूर्णपणे नियोजन केलेलं आहे अशी आदरणीय श्रद्धे परमपूजनीय उद्धवराव दादाजी प्रज्ञासागर, त्यामध्ये तुम्ही आता जरी नाही खनिपूरला गेले तरी मी संपूर्ण नियोजन या ठिकाणी करतो. परंतु पदयात्रा काढायचं म्हटलं तर त्या ज्या रस्त्याने आपल्याला जायचे त्या रस्त्याचा मार्ग आपल्याला खूप म्हणजे पाहणं खूप गरजेचं आहे. म्हणून आम्ही इथपर्यंत आलो. त्या ठिकाणी आम्ही जेवण केलं, स्थानवंदन केलं आणि सुंदर प्रकारचं आयोजन आमचे आदरणीय श्रद्धे परमपूजनीय उद्धवराव दादांनी केले, बाबाजींनी केला, सर्व परिवारांनी केलेला आहे. तर भारतध्वज वेद म्हणजे परमेश्वराला तो ते जीव वेदला हो, त्या जीवाला काही कुठल्या प्रकारचं ज्ञान आहे का? त्याला ज्ञान आहे ते सामान्य ज्ञान आहे. असे कित्येक पाखरू आहेत, कित्येक जनावर आहेत, किती वेदले गेले आमच्या देवाला. थोडेफार वेदले गेले, एक डांगरेश वेदला गेला, सर्प वेदला गेला, एक पक्षी वेदला गेला, माणसं वेदला गेले. पण माणसं किती वेदले? मनुष्यानाम सहस्रेषु. श्रीमद भगवद्गीतेमध्ये आमचे देव म्हणतात की मनुष्यानाम सहस्रेषु म्हणजे देवाला ओळखणारा हजारातून नव्हे तर लाखातून एक आहे. लाखातून एक आहे. सर्वच काय भगवंताकडे मोहरत नाही. महाभारतामध्ये प्रत्यक्षात श्रीकृष्ण महाराज त्या युद्धभूमीवर गीता निरूपण केली त्यावेळेस किती लोकांनी गीता श्रवण केली? 18 लाख सैन्य या बाजूला होतं, 7 लाख एका बाजूला होतं. दोन्ही अडीच्या मध्ये श्रीकृष्ण महाराजांनी गीता निरूपण केली आणि ऐकली कोणी तर अर्जुनाचं निमित्त केली. म्हणजे फक्त अर्जुनाला सांगितले असं नव्हे, अर्जुनाचं निमित्त करून तुम्हाला जीवासाठी ती श्रीमद भगवद्गीता सांगितलेली आहे. वेदले किती? थोडे वेदले गेले. ऐकले किती? तिकडं संजयने ऐकली, इनडायरेक्ट धृतराष्ट्राला डबल सांगावं लागली. संजय त्यांना सांगत होता आणि अर्जुनांनी ऐकलेले आहे. म्हणजे इतकं लाख सैन्य असताना सुद्धा आमच्या देवाकडे एक सुद्धा मोहरलं नाही, 5 सोडून, द्रौपदी सोडून वगैरे. पहा, म्हणजे मनुष्याला सहस्रेषु. आपण इतके भाग्यवान आहात की आपल्याला तो देव कळालेला आहे. जसा त्या पक्षाला वेध झाला तसा आपल्याला वेध झाला आणि खरीपुरी करायचीच असा सर्वांनी मनोदय धरला. म्हणून आपण या ठिकाणी उन्हाचं तानाचं पाय करत देवाचा शोध घेत आपण खरीपुरीला आलो. खरीपुरीला या ठिकाणी आचार्य प्रवर मोठ्या बाबांनी पालखीचं स्वागत केलं, विडा समर्पण केलं, आनंद वाटला, रांगोळ्या काढल्या. हा जो म्हणजे आवडीचा जो विषय आहे तो या ठिकाणी पाहतात सर्व पवित्रांचा आमचा थकवा दूर झाला. आणि स्थानवंदन केल्याच्या नंतर जो परिश्रम आहे, जो श्रमलेला आहे, ह्या श्रमण्याचा जो म्हणजे श्रम हरण्याचा जो विधी या ठिकाणी आपण स्थानवंदन झाल्याच्या नंतर सर्व हा थकवा दूर झाला. सांगण्यासारखं खूप भरपूर आहे. बाबाजींनी खूप छान प्रकारचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे. आमच्या उद्धवदादांनी फोन केला, 2 दिवसांनी फोन करतायत, म्हणे तुम्हाला खायला काय करू, जेवण तुम्हाला काय आवडेल ते सांगा. म्हणलं मागे असा पदार्थ निर्माण झालेला आहे, मग तुम्ही ठरवा. म्हणे पुरी झाली का? म्हणे अजून तर काही पुरी झाली नाही. म्हणजे तेव्हा उदक काही झालं नव्हतं बरं का पुरीचं, त्याच्या अगोदरचा विषय आहे. पण अचानक ती पुरी झाली.
म्हणलं मग पुरी आणि भाजी असं करतो, म्हणलं काही चपात्या बी ठेवा. म्हणजे तुम्ही सांगता तो पदार्थ आम्ही या ठिकाणी पाक निष्पन्न करूया, याला आवडी असं म्हणतात. कारण की अन्नदानाची क्रिया बाबाजींनी आपल्याला श्रवण केलेलीच आहे की अन्नदानाच्या क्रियेने फार इतकं मोठं आहे. या ठिकाणी आता सावंत अन्नदाते आज या ठिकाणी जे अन्नदाते करतायत बाबांच्या शिष्य परिवार आहे, सावंत परिवार आहे, लताताई सावंत आहेत, आपलं नाव काय आबासाहेब सावंत आहेत. हा परिवार अत्यंत आवडीचा आणि धर्माचा आहे. त्यांनी अन्नदानाची क्रिया केली. या अन्नदानाच्या क्रियेतून कोणतं म्हणजे फळ निष्पन्न होतंय, फार मोठं गोमट निष्पन्न होतंय. आमच्या देवाने द्रव्यदान सांगितलं नाही उत्तम, बाकीचं कोणतंच उत्तम सांगितलं नाही. आता मी जर सांगितलं द्रव्यदान उत्तम सांगितलं नाही, तुम्ही दक्षिणा द्यायचं बंद करता बघा. तसं काय नाही, ते सुद्धा आपल्याला दान ते घडतंय. आता काही याच्यामध्ये निरूपण करतात, विख्याती करतात की साधू संतांना दक्षिणा देऊ नका, साधू संतांची पूजा करू नका, त्यापेक्षा आमचं एखादं पुस्तक विकत घ्या, म्हणजे त्यांचं पुस्तक विकत घ्या, पण दक्षिणा देऊ नका, असेंचं काही निरूपण आहे. आणि मग पूर्वजांनी जी ही व्यवस्था निर्माण लावून ठेवलेली आहे, ही काही चुकीची पद्धत आहे का? दान धर्म तो आपल्याकडून म्हणजे व्यवहाराचा किंवा शास्त्राचा नियम असा आहे की आपल्या कमाईमधून कमीत कमी 10% धर्मार्थ झाला पाहिजे. 100तून 10 रुपये देवाला हे अर्पण झालेच पाहिजेत. आपल्याकडून 10% नाही सुटत तर 2-3% तर सुटते का नाही? तर ही आज पैसे असल्याशिवाय काही देवधर्म होत नाही किंवा अन्नदानाची क्रिया संपन्न होत नाही. मार्ग द्रव्याचा, गुरु सेवेचा आणि देव भावेचा, देवाला भाव लागतो, तिथं काय पैसे लागत नाही. पण विडा ठेवण्यासाठी त्याच्यावर काहीतरी दक्षिणा लागतेच. समर्पया मी असं म्हणतो आपण, समर्पया मी म्हणजे 6 रुपया दक्षिणा तरी त्याच्यावर असणं खूप गरजेचं आहे. हा जो विधी पूर्वीपासून जे लावून दिलेला आहे, म्हणून देव भावेचा, देवाला फक्त भाव लागतो. तो भाव कसा लागतो? अत्यंत शुद्ध, निर्मळ, स्वच्छ. कारण की देव तो भावेचा भुकेलेला आहे. मार्ग देव भावेचा, गुरु सेवेचा, गुरुला काय लागते? सेवा लागते. मनोभावातून जर शिष्याने गुरुला मनाने होऊन पाणी देणे किंवा त्यांची बसण्याची व्यवस्था पाहणे किंवा गुरुजीला काय लागतंय त्यांचा जो पुढचा संकेत आहे, हा संकेत ओळखता आला पाहिजे. त्याला समय सूचकता म्हणतात. अशी काही समय सूचकता प्रत्येकाला असते. काही लोकांच्या ठिकाणी समय सूचकता असते, परंतु काही ठिकाणी समय सूचकता नसते. ही समय सूचकता पाहिल्याबरोबर ती समय सूचकता येणं खूप गरजेचं आहे. नाहीतर मग काय होतं, दैन्य निर्माण होतं. म्हणजे संसारात जरी असले आणि परमार्था म्हणजे दैवराठीमध्ये जर कर्मराठीमध्ये मुलं जर चांगले असेल तर आई बापाला अत्यंत सुख निर्माण होतं, समाधान निर्माण होतं. रावणाचे 4 प्रश्न होते, ते अधुरे राहिले. आता अधुरे कोणते राहिले पहा, रावणाचे बर का. रावणाची कारण तिकडे पुऱ्या होतात बरं का, म्हणून मी थोडस बोलते, कारण की जाऊन आल्या बाबा पुऱ्या होत्या, अजून तळत्यात. हा एवढा मोठे 2 उंडे शिल्लक राहिले म्हणून 2-4 बाया तिकडे पाठवलेल्या. रावणाचे 4 अधुरे. रावणाची संपूर्ण लंका सोन्याची, रावणाची लंका जळाली आणि श्रीकृष्णरायांची लंका द्वारका बुडाली. काही सांगा आलं का? नाही आलं. रावणाचा प्रश्न असा होता, म्हणजे जे त्याला जे टार्गेट होतं ते करायचं होतं, ते अधुरं राहिलेलं आहे. संपूर्ण लंका सोन्याची म्हणून या सोन्याला सुगंधच नाही, याला सुगंध आणायचा एक. पण सोन्याला काय सुगंध त्याला आणता आला नाही. श्रीलंकेच्या 4ही बाजूनी पाण्याचा समुद्र आहे. हा समुद्र कसा पाण्याचा आहे? गोड पाण्याचा आहे का खारट पाण्याचा आहे? तो खाऱ्या पाण्याचा आहे. हे खारं पाणी रावणाला गोड करायचं होतं, पण त्याच्याकडून काय गोड झालं नाही. आणि तिसरा असं होतं की
बापाच्या अगोदर मुलगा ढगात जाऊ नये, बापाच्या अगोदर. आणि बापाला ही खंत आहे की बापाच्या अगोदर मुलगा कैवल्यवासी होतोय आणि मुलाच्या प्रेताला बापाला खांदा द्यावा लागतोय. हे दुःख आहे जीवनामध्ये. चौथा त्याचा पण असा होता की स्वर्गामध्ये जीव माणूस मेल्यावर नाही गेला पाहिजे, तो सधीच गेला पाहिजे. म्हणून स्वर्गाला त्याला शिडी लावायची होती. शिडी, या शिडीने चढत तो पुढे गेला पाहिजे व स्वर्गात गेला पाहिजे. हे प्रश्न, त्याचे हे जे नियम होते हे सर्व अधुरेच राहिले. सुगंध आणता नाही आला, त्याला येऊ शकत नाही. आणि समुद्राचं पाणी खारं होऊ शकत नाही, आपलं गोड होऊ शकत नाही. अशा प्रकारचे बरेचसे प्रश्न होते, हे सर्व अधुरे राहिले. आता स्वर्गात जायचंय. आता मानव संप्रदायात काही स्वर्गाची अपेक्षा करत नाही. मानव संप्रदाय हा कैवल्यगडाची अपेक्षा करतो. कारण की कैवल्य गड हा, म्हणून तर मी 2 असे गड निवडलेले आहेत. मी शोधणी करताना म्हणजे काय सर्वे करताना आपल्याला एका गडावर सुरुवात करायची, शुभारंभ करायचा आहे आणि एका गडावर समारोप करायचा. असे 2 गड आहेत. एक गदाना, श्री क्षेत्र गदाना गड, तेही उंच ठिकाण आहे. आणि आहेरमल, तेही उंच ठिकाण आहे. आहेरमलची अपूर्व शोभा गिरी पर्वतो शिखरी, कशी झळकली ध्वजा आकाशी, ब्रह्मगिरी दुसरे, असं तो गड आहे. अत्यंत उंच ठिकाण आहे. म्हणून हे दोन्ही गड मी शोधले. पदयात्रेच्या माध्यमातून आपल्याला तिथे समाप्ती करायची आहे. म्हणून कैवल्य गड, आपल्याला या गडापासून आपल्याला कैवल्य गड साधण्यासाठी साधन चरितार्थ स्थानवंदन पदयात्रा आहे. आता पुढे निवेदन पदयात्रेचं आहे. असं वाटतं की उत्तर प्रदेशामध्ये एक पदयात्रा आयोजन करावी. तुम्ही त्याचं म्हणजे तुम्ही ठरवा, मला 2 दिवसात सांगा. दिल्ली, मथुरा, लाल किल्ला, मूर्तिबाग, ते सावली मूर्ती, कपूरथाला, प्रसाद वंदन आणि द्वारका नाही काय बाबा, कुरुक्षेत्र, वृंदावन आणि गोकुळ आणि डोंगर उचलला काय ते गोवर्धन पर्वत, इकडे पदयात्रा काढायची. आणि तुम्ही त्याचं नियोजन करा. आम्ही येतो म्हणून मला नंतर फोन करा, मग तिकीट बुकिंग करायला मला सोपं जाईल. हा 2 दिवसात मला ते सांगा. आणि दुसरा प्रश्न की खानदेशमध्ये प्रसाद वंदन करण्यासाठी पदयात्रा काढायची. आता ह्याच्यामध्ये किती म्हणजे पुढे जायचंय ते आपण ठरवा. त्या पद्धतीने पदयात्रा निघेल. जर वेद जशी भारत झाला वेद झाला, असा प्रत्येक पदयात्रातल्या साधकाला तो स्थानवंदन करण्यासाठी तो वेद निर्माण व्हावा, अशा प्रकारची मनोकामना या ठिकाणी व्यक्त करतो. आणि अन्नदानाची क्रिया, या क्रियेचं काय जास्त होतं आपण होतो आता ते सांगायचंय. अन्नदानाच्या क्रियेने 2 फायदे होतात. साधारण किती होतात? 2 फायदे होतात. 2 फायदे कोणते? तर अन्नदानाची क्रिया म्हणजे ईश्वराने जर ईश्वर उदयदृष्ट अवताराने आता घालण्याची क्रिया आहे, जो क्रिया करतो, तो दान करतो, तिला मन थोडं सांभाळायची. त्या ठिकाणचा हेतू नाही पाहिजे, पाठीमागे हेतू नाही पाहिजे. कोणताच हेतू नाही पाहिजे, त्याला निर्हेतुक असं म्हणतात. तर ईश्वर अवताराने ती क्रिया स्वीकार केली, शीतप्रवेशन स्वीकार केलं तर प्रेमाचा उपाय होतो. म्हणजे त्या व्यक्तीला प्रेमाची चाल सुरू होते. आता प्रेमाची चाल म्हटल्याच्या नंतर प्रेम लय प्रकारचे बर का, हे कॉलेजचं प्रेम नाही धरायचं मंडळी, हे ईश्वरी प्रेम आहे. मग ईश्वराच्या प्रेमाची चाल सुरू होती, त्या व्यक्तीला प्रेमाचा उपाय लागतो आणि त्याला प्रेम होतं ईश्वराने. आता साधू संतांच्या ठिकाणी
आता जितके ही मंडळी ग्रस्त मंडळी असेल, पण हे ईश्वराचे भक्त आहेत, ईश्वराचे भक्त आहेत. आणि या साधू संतांच्या ठिकाणी निर्हेतुकपणे अन्नदानाची क्रिया घडली तर त्याला मनुष्य देहाचा लेप लागतो. आता लेप लागतो म्हणजे काय म्हणतात, काय लेपाट नाही म्हणजे मळणी झाल्या दगडांनी घास, तो नाही बरं का. तर पुन्हा त्याला मनुष्य देहा म्हणजे देह प्राप्त होत असतं, किंवा अधिकरणाच्या मुखातून त्याला ईश्वरीय ज्ञान प्राप्त होतं. काय होतं? ईश्वरीचं ज्ञान प्राप्त होतं. इतकी मोठी या अन्नदानाची क्रिया आहे. ज्या ज्या भक्ताने इथून पाठीमाग गदण्यापासून इथपर्यंत ज्या ज्या भक्ताने पाळ केलेले आहे, आता माझ्याकडे आल्या म्हणे आईस्क्रीमचं पाळ घ्या. अहो म्हणलं आमच्या सुदाम बाबांनी आताच आईस्क्रीमचं पाळ वाटलं नाही, घसे खराब होतील ना. नाही म्हणे आपल्याला करायचंय. म्हणलं तुम्ही सुदाम बाबांकडे जा, माझ्याकडे काय येऊ नका. त्यांच्याकडे गाडी आहे, ते सर्व सामान आणतात, पैसे मला टाकू नका, सुदाम बाबांना टाका. आकाने एका मिनिटात 3000 रुपये जमा केले, डबल आईस्क्रीमचं पाळ केलं. आपण घरे लेकराला गारेगारवाला आला तर त्याला गारेगार आपण देत नाही देत गारेगार. ते म्हणतात पैसेच नाहीत. पोरग रडत बोंबलत पण त्याला गारेगार काय मिळत नाही. या पदऱ्यामध्ये इतक्या गारेगारां कोण? आईस्क्रीम. इतके पाळे वाटप झालेले पुढं ठेवा, जागाच नाही शिल्लक. जिरामध्ये इथपर्यंत आलंय ना, इतकं थकून सुद्धा पण खातय. आणि त्या लोकांना, ह्या संपूर्ण लोकांना ते गोमट प्राप्त व्हावा अशी ईश्वरचरणी प्रार्थना. सांगण्यासारखे भरपूर आहे. पाळा आता झालेला आहे. आपण सर्वांनी पाळे नंबरशीर घ्यायचा आहे. साधू संतांच्या या ठिकाणी ओळ बसेल. एवढे बोलून या ठिकाणी माझे संपवतो. आणि सूचना बर का, महिला मंडळी इकडे बघा माझ्याकडे, फक्त हात करतो बर का. हा सूर्यवगाच्या आतमध्ये पुरुषांना हा पुरुष वर्ग असा एक रोडनी नंतर या साईडने बसायचं. नंबरशीर पाळे घ्यायचं. प्रथम महिला पाळ तिकडे घेतील. पाळेकरी मंडळी आपण पाण्याची व्यवस्था करा. चला, अमोल गव्हाणी, बंडू ढवळे, बापू कारंजकर, चंद्रकांत आसवर, मिठू शेठ, जे जे तुमचे काही मंडळी असेल ते आपण पाण्याची व्यवस्था करा. जीवन आपण पूजन